पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात झाली असून कांदिवली आणि बोरिवलीमध्ये पोईसर ईस्ट येथे नाल्याच्या साफसफाईची सुरुवात ही केली गेली नाहीये। त्याचबरोबर काम सुरू असलेलं काही डेब्रिज हे देखील नाल्यामध्ये टाकलं जात आहे आणि या डेब्रिजमुळे पावसाळ्यात मोठा त्रास होऊ शकतो आणि या नाल्याला लागून शाळा, ज्युनियर कॉलेज आहे, त्यामुळे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो। याच पोईसर नाल्याच्या साफसफाईबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी। पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून नालेसफाईला सुरुवात झाली असून आता आपण बोरिवली कांदिवली मधील पोईसर ईस्ट या ठिकाणी आहे आणि आपण बघतो या ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झाली असून या ठिकाणी नाला अजून भरलेला आहे। या ठिकाणचा गाळ आहे तो या ठिकाणी अद्यापही काढला गेलेला नाही। आपण आता कांदिवली आणि बोरिवलीच्या मध्ये जो पोईसर ईस्ट आहे त्या भागामध्ये आहे आणि आपण हा संपूर्ण बघू शकता। हा नाला जो आहे या ठिकाणी संपूर्ण कचरा आहे आणि या ठिकाणी कोणतीही साफसफाई केली गेलेली नाही आहे। नागरिकांना या ठिकाणी मोठा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात होईल आणि या ठिकाणी आपण बघतो नागरिकांना आजार देखील व्हायला सुरुवात होईल। आपल्याबरोबर काही या ठिकाणचे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आपण या ठिकाणी किती वर्षापासून राहता आणि आपण या ठिकाणी बघितलं तर नाल्याची सफाई जी आहे ती अद्यापही केली गेली नाही आहे। पाणी भरलेलं असतो, आम्ही लेटर लिहिलं, आर्मीमध्ये बी लेटर लिहिलं, चेकिंगला फक्त बघून गेले आम्ही करतो म्हटलं, पण त्यांनी थोडी मदत आम्हाला केली, पण पुरा नाल्यामध्ये वरून माती टाकलेली आहे त्या लोकांनी। त्याचं काय करायचं आता नागरिकांनी, कुठे जायचं? खुर्चीवर जाऊन बसलेले आहेत नेते लोक। एक आर्मीचं 40 वर्ष काढले, पाणी घरामध्ये शिरलेलं आहे, कोणी मदत केली काय सांगा? नाळा भरल्यानंतर घराघरमध्ये पाणी जाणारच 100%। 40 वर्ष आम्ही काढली, कशी काढली तुम्ही सांगा? घरात आमचा फोटो आम्ही बी काढलेला आहे, काय कमी ठेवलेलं आहे ना आम्ही फोटो, सर्व फोटोमध्ये आमचं नुकसान झालेलं आहे ते बी आम्ही बघितलं आहे। काय करणार, कुठे जाणार आम्ही आता? आता हे आले आम्हाला मदत करायला, आम्ही धावत आलो त्यांच्याकडे, मला काहीतरी मदत तरी करतील मला आम्हाला। या ठिकाणी महानगरपालिका काय ॲक्शन घेणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत तुबाळेसह मनोज दयाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।